दैनिक दिव्य मराठी आयोजित किमया ग्रुप प्रस्तुत आषाढी एकादशी निमित्त सोलापुरातील तुम्हा सगळ्यांसाठी आज आम्ही घेऊन येत आहोत अभंगवाणीची एक खास भक्तिमय मेजवानी। मला माहिती आहे बरीचशी लोक गेली 2 वर्ष पहाटे भल्या पहाटे 5:30 वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात गर्दी करून वेटिंगला थांबून कुणी उभं राहून कुणी दोन्ही खुर्च्यांच्या मध्ये जी जागा आहे जी आईल आहे तिथे खाली जमिनीवर बसून स्पाइस नाईसने अरेंज केलेला अभंगवाणीचा कार्यक्रम अटेंड करताय। प्रचंड क्युरिओसिटी उत्सुकता लोकांची आहे, कारण पहाटे 5:30 वाजता गेल्या वर्षी ओंकारदादा नागेशी सर तुम्ही 4 जण होतात, सायली आज आपल्याबरोबर जॉईन झाली। 850-900 लोकांच्या सभागृहात जवळपास 1900 पर्यंत लोक उपस्थित होती, म्हणजे ओंकारदादा तुझ्या शेजारी लोक येऊन बसली होती। आज आम्ही स्वतः हे सगळं मिस करत आहोत, पण त्यातूनही विठ्ठलाची सेवा करण्याचा योग आणि ही संधी दैनिक दिव्य मराठी आणि किमया ग्रुप तर्फे आम्हाला मिळाली आहे। त्या संधीचं आम्ही सोनं करू आणि तुम्हालाही पंढरीपर्यंतची वारी घर बसल्या तुमची पंढरीची वारी करू एवढी निश्चित या सगळ्यांच्या वतीनं ग्वाही देतो। कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही गणेश वंदनेनं केली जाते। गणेश ही विद्येची देवता व संकटाचं निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे। एखाद्या महत् कार्याच्या आरंभी श्री गणेशाय नमः म्हणून गणेशाची स्तुती आणि आराधना करण्याचा प्रघात आहे। आजचा हा कार्यक्रमच नाही तर सध्याची जी काही फेज चालू आहे ही कोरोनाची कोविड-19ची, या सगळ्या फेजमधनं या सगळ्या संकटातनं आपल्या सगळ्या सोलापूरकरांनाच नाही तर आपल्या सगळ्या देशवासियांना या पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवसृष्टीला या विघ्नहर्त्यांनी सुखरूप बाहेर काढावं असं वंदन करूया आणि आपला आजचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडेल यासाठी अभंगवाणीची सुरुवात एका खूप अशा सुमधुर गाण्याने आपण अभंगानी करतोय। बोल आहेत तुझं मागतो मी आता आणि सादर करतेय सायली साठी। सायली मागतो मी आता मागतो आता तुझं मागतो मी आता मागतो आता माझं द्यावे एक घंटा तुझं मागतो मी आता मागतो मी आता तुझं मागतो मी गणेशाला वंदन करून आपल्याच्या अभंगवाणीची सुरुवात झालेली आहे।
जेव्हा आपण अभंगवाणी आषाढी एकादशी या विठ्ठलमय वातावरणात आपल्याला जायचं असतं, ते ॲटमॉस्फिअर जेव्हा त्याच्या व्हाईब्स आपल्याला एक्सपिरियन्स करायचे असतात, तेव्हा विठ्ठलाची भक्ती आणि तुकारामांचे शब्द याची जोपर्यंत सांगड घातली जात नाही तोपर्यंत विठ्ठलाच्या भक्तीचं समीकरणात जुळून येत नाही. संत तुकाराम हे अभंगवाणी कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रधर्माची शिकवण देणारे 17व्या शतकातील महत्वाचे संत ठरले. संत तुकाराम यांनी बहुजन समाजाला जागृत करून देव आणि धर्म या संबंधित ठोस मते पटवून देण्याचा प्रयत्नही केला. त्यांची वंशावळ पाहिली तर त्यांच्या घराण्यात वारकरी संप्रदायाची परंपरा अखंड दिसते. त्यांच्या घराण्यातील मूळ पुरुष विश्वंभर, त्यांची पत्नी रमाबाई, हरी आणि मुकुंद अशी त्यांची 2 मुलं. ही दोनही मुलं लढाईत मारली गेली. तत्कालीन रूढीप्रमाणे मुकुंदाची पत्नी सती गेली. हरीची पत्नी गरोदर असल्याने सती गेली नाही. हरीला विठोबा नावाचा मुलगा झाला. विठोबाचा दाजी, दाजीचा शंकर, शंकरचा कान्होबा, कान्होबाचा बोल्लोबा आणि बोल्लोबाचा संत तुकाराम असा हा वंश आहे. आणि जेव्हा स्वतः तुकाराम विठ्ठलाला कृष्णाच्या रूपात बघतात तेव्हा ते विठ्ठलाला उपमा देतात. राजस सुकुमार मदनाचा पुतळा सादर करतायत नागनाथ नागेशी.
आहे हा पिक्चर नुसतं नाव जरी काढलं तरी त्या काळच्या प्रत्येक भक्ताला, विठ्ठलाच्या भक्ताला एक गाणं अगदी अवश्य आठवतं. त्याच गाण्याबद्दलची थोडक्यात स्टोरी. भारतीय चित्रपटसृष्टीत संगीत हे चित्रपटाचं अविभाज्य अंग मानलं जातं. चित्रपट प्रत्यक्ष पडद्यावर यायच्या अगोदर त्यातील गाणी रसिकांच्या कानावर पडतात आणि ती आवडली की आपोआपच तोंडावर रुळतात. चित्रपटातील गाणी प्रसंगानुरूप रचली, चित्रित केली जात असली तरी त्यातील एखाद्या गाण्यात संपूर्ण चित्रपटाचा आशय दडलेला असतो. ते गाणं संपूर्ण चित्रपटभर तुकड्या तुकड्यानं वाजतं आणि एखाद्या महत्वाच्या प्रसंगात अचानक पडद्यावर येतं. असं गाणं हमखास प्रसिद्ध होतं, रसिकांचं लाडकं होतं, आवडतं होतं आणि मनात घर करून बसतं. असंच एक मनातलं गाणं आकाशी झेप घे रे पाखरा हे 70च्या दशकातील आराम हराम आहे या मराठी चित्रपटातील. अनेक व्यसनांच्या अधीन गेलेल्या या नायकाला व्यसनांपासून लांब आणून परत आयुष्यात त्याला एक चांगला मार्ग दाखवण्याचा पूर्ण रस या गाण्यात, अगदी प्रत्येक श्रोत्याला फील करता येईल असे हे शब्द जगदीश केबुलकरांनी लिहिलेलं हे गाणं सादर करतोय समीर कोतनीस. आकाशी झेप घे रे पाखरा, आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप घे रे पाखरा, आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. घर कसले ही तरकारा, विष समान मोती चारा, घर कसले ही तरकारा, विष समान मोती चारा, मोहाचे बंधन द्वारा, तुझ आडवितो हा कैसा कुंबरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ पंख दिले देवाने, करविहार सामर्थ्याने, तुझ पंख दिले देवाने, करविहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवीराने, दरी डोंगर हिरवीराने, जा ओलांडूनिया सरिता
सागरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घेरे पाखरा आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा. भक्त शिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले. वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील एक थोर संत होते. आपल्या कीर्तन कलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोळ्याला लावणारी अशी त्यांची ख्याती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्री विठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता असं मानलं जातं. आणि संत नामदेवांचाच एक अतिशय सुंदर अभंग घेऊन येतोय. ये हो विठ्ठले भक्त जन वसले ये हो विठ्ठले भक्त जन वसले करुणा कल्लोळे करुणा कल्लोळे पांडुरंगे पांडुरंगे भक्त जन वसले भक्त जन वसले ये हो विठ्ठले भक्त जन वसले. सजल जलद घन पितांबर परिधान सजल जलद घन पितांबर परिधान पितांबर पितांबर परिधान पितांबर परिधान सजल जल गगन पितांबर परिधान सजल जल गगन पितांबर परिधान ये उद्धरणे ये उद्धरणे के शिराजे भक्त जन वसले भक्त जन वसले ये गो विठ्ठले भक्त जन वसले. नमा म्हणे तू विश्वाची जननी नमा म्हणे तू
विश्वाची जननी विश्वाची जननी नमा म्हणे तू विश्वाची जननी क्षीराब्धिनिवासिनी जगदंबे क्षीराब्धिनिवासिनी जगदंबे भक्त जन वसले भक्त जन वसले ये ओ विठ्ठले पांडुरंग 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 पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती वालू कासाची असून ती खडबडीत आहे. त्यामुळे मूर्तीवर नैसर्गिकरित्या काही खोलगट भाग आहेत. मूर्तीची उंची साधारणतः 3.5 फूट आहे. विठोबा काळा असला सावळा असला तरी तो ऍक्च्युअली खरं तर करड्या रंगाचा आहे. मूर्तीला 2 हात असून ते कमरेवर ठेवलेले आहेत. दोन्ही हातांच्या मुठी या वळलेल्या आहेत. पण डाव्या हाताचा अंगठा वर आहे आणि उजव्या हाताचा अंगठा खाली आहे. डाव्या हातात शंख तर उजव्या हातात कमळाची कळी आहे. दंडावर बाहुभूषणे आहेत. कानात मकर कुंडले आहेत. दोन्ही पायांचे अंगठे जुळवलेले आहेत. या पायांवर डोकं टेकवण्यासाठी नुसतं वाकून उपयोगाचं नसतं, तर छोटी उडी मारल्याशिवाय विठ्ठलाच्या पायावर नीटसं डोकंही ठेवता येत नाही. आणि याच विठ्ठलाच्या रूपाला जेव्हा सुंदरते ध्यान असं म्हणलं जातं तेव्हा आठवण होते ती श्रीनिवास कळे आणि त्याचबरोबर लता दिदींनी गायलेलं एक बढियावाला अभंग. अभंगाचे बोलेत सुंदरते ध्यान सादर करतीये सायलीसाठी. सुंदरते ध्यान उभे विटेवारी सुंदरते ध्यान उभे विटेवारी सरकटावारी ठेवूनिया सुंदरते ध्यान उभे विटेवारी सुंदरते ध्यान. तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची रूप सुंदरते ध्यान उभे विटेवारी सुंदरते ध्यान उभे विटेवारी सुंदरते ध्यान. मकर कुंडले तळपते
विराजित सुंदर ते भान उभे विटेवरी सुंदर ते भान उभे विटेवरी सुंदर ते भान तुपा म्हणे माझ हेची सर्व सुख तुपा म्हणे माझ हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडीने सुंदर ते भान उभे भीतेवरी सुंदर ते भान उभे भीतेवरी करकटावरी ठेवूया सुंदर ते भान उभे विटेवरी सुंदर ते भान सुंदर ते भान सुंदर ते भान गेले 3 महिने आपण लॉकडाऊनमध्ये सगळेजण घरी होतो आणि त्यातही बऱ्याच महिला आपल्या माहेरी होत्या. पण जेव्हा संत एकनाथांबद्दल बोललं जातं, ज्यांनी लिहून ठेवलं की माझे माहेर पंढरी, आणि जेव्हा हेच शब्द आपण पंडित भीमसेन जोशींकडनं इतकी वर्ष ऐकत आलो, तेव्हा ते गाणं लागलं का कुठलाही मराठी माणूस FM चा चॅनल चेंज करणार नाही, TV चा चॅनल चेंज करणार नाही, रेडिओ बंद करणार नाही. पण संत एकनाथ जेव्हा आपल्या घराबद्दल, आपल्या माहेरपणाबद्दल, आपल्या माहेराबद्दल अजून सांगतात, तेव्हा ते लिहून ठेवतात, ज्या घरात ग्रंथ नाही ते घर शांत नाही. ज्या घरात ग्रंथ नाही ते घर शांत नाही. ज्या घरात पूजा नाही त्या घरात मजा नाही. ज्या घरात ध्यान नाही त्या घरात ज्ञान नाही. ज्या घरात आरती नाही त्या घरात कीर्ती नाही. ज्या घरात अभंग नाहीत त्या घरात भक्ती रंग नाही. ज्या घरात भगवंताची आस नाही त्या घरात भगवंताचा वास नाही. संत एकनाथ महाराजांची रचना सादर करतायत नागेशी सर. परत एकदा आणि अभंगाचं बोलेत माझे माहेर पंडित. माझे माहेर
मी यानंतर फार काही अभंगाबद्दल बोलणार नाही, कारण काय बऱ्याच लोकांचे पर्सनलवर मेसेजेस यायला लागलेत की सर आम्ही लाईव्ह बघतोय, फरमाईश देतोय, आमच्या आवडीचे अभंग घेणार का नाही. त्यामुळे जरा लाईव्ह लोक काय काय बोलतायत आणि काय काय रिॲक्ट करतायत हे जस्ट बघून आपण पुढच्या भक्तिगीताकडे जाऊया. सांगायला आवडतंय की आत्तापर्यंत जवळपास 1400 पेक्षा जास्त लोकांनी पहिल्या अर्ध्या तासात हा कार्यक्रम बघितलेला आहे. खूप सारी लोक बघतायत. अनिश खूप सुरेख प्रस्तुती, किपिटक. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल आम्ही घेणार आहोत. 95 MyFMची आरजे श्रद्धा कार्यक्रम बघते. श्रद्धा नमस्ते. खूप साऱ्या कमेंट्स आहेत, मी सगळ्या इथे वाचून दाखवत नाहीत, पण जेव्हा विठ्ठल भक्तीबद्दल आपण बोलतो तेव्हा कुठलीही जात, कुठलाही धर्म, कुठलंच लिमिटेशन या भक्तीला नाही आहे, जे या प्रत्येक व्यक्तीला कुठल्याही प्रकारे भक्तीपासून लांब ठेवेल, विठ्ठल भेटीपासून लांब ठेवेल. आणि जेव्हा आपण भक्तिगीतांबद्दल बोलतो तेव्हा प्रत्येक जातीच्या माणसानं, प्रत्येक धर्माच्या माणसानं विठ्ठलावरची भक्तिगीतं सादर केली. आणि त्याच पैकी एक म्हणजे मोहम्मद रफी यांनी गायलेलं एक अजरामर गीत सादर करतोय समीर कोतनीस, आणि बोल आहेत खुद्द समीर कडनाईक. शोधिशी मानवा रावणी मंदिरे नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिशी मानवा रावळी मंदिरे नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिशी मानवा रावळी मंदिरे. मेघ हे दाटती कोठुनी अंबरी. सूर येती कसे वाजते बासरी. रोम रोमी फुले तीर्थ हे भुवरी. दूर इंद्रायणी दूरती पंढरी. शोधिशी मानवा रावळी मंदिरे. गंध का हासतो पाकळी सारुणी. वाहते निर्झरी प्रेम संजीवनी. भोवताली तुला साध घाली कुणी. खूण घे जाणुनी रूप हे ईश्वरी. शोधिशी मानवा रावळी मंदिरे. भेटतो देवका पूजनी अर्चनी. पुण्य का लाभते दान धर्मातुनी. शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी. आंधळा खेळ हा खेळीशी कुठवरी. शोधिशी मानवा रावळी मंदिरे. नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिशी मानवा रावळी मंदिरे.
महाराजांचा अजून एक अभंग तुमच्यासमोर सादर करण्याआधी त्यांचीच एक अतिशय सुंदर रचना. रोज विसरावा तो अहंकार, नित्य स्मरावा तो निराकार. काम क्रोध करतो सर्वनाश, अति लोभात होतो विनाश. हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवावे सुख तोच परमार्थ. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुःखी. भगवंत नामास रोज स्मरावे, माय बापास कधी न भुलावे. मनुष्य जन्म मिळतो एक वार, नामस्मरणात सुख अपरंपार. याच्याही पेक्षा एक से एक रचना तुकाराम महाराजांनी लिहून ठेवल्या. एक अशिक्षित माणूस भक्तीबद्दल, परमार्थाबद्दल, सत्मार्गाबद्दल, सत्व रज तम या तीनही गुणांबद्दल एवढी रचना करून ठेवतो. आणि त्याच्यातलीच एक अतिशय सुंदर रचना की या संतांना प्रत्येक गोष्टीत त्यांचा विठ्ठल दिसत असतो. या संतांना प्रत्येक गोष्टीत त्यांचा विठ्ठल भासत असतो. त्यांना मोगऱ्यातही विठ्ठल भासतो, त्यांना दिंडीतही विठ्ठल भासतो, त्यांना मातीतही विठ्ठल दिसतो, त्यांना आभाळातही विठ्ठल दिसतो. आणि याच संतांच्या रचनांना चाली लावणारे आपले संगीतकार आणि या संपूर्ण अभंगाला सादर करणारे अनेक आपले ख्यातनाम गायक गायिका. निखिल अशीच एक अतिशय सुंदर रचना घेऊन येतोय. अभंगाचे बोल आहेत, मन हा मोगरा. सादर करतोय निखिल भाले. मन हा मोगरा अर्पुने ईश्वरा. मन हा मोगरा अर्पुने ईश्वरा. मन हा मोगरा अर्पुने ईश्वरा. पुनरपि संसारा येणे नाही. पुनरपि संसारा येणे नाही. मन हा मोगरा अर्पुने ईश्वरा. मन हा मोगरा अर्पुने ईश्वरा. तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा. तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा. देवा तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा. तुझा वास भावा वैकुंठासी. तुझा वास भावा वैकुंठासी. वैकुंठासी. मन हा मोगरा अर्पुने ईश्वरा. मन हा मोगरा अर्पुने ईश्वरा. पुनरपि संसारा येणे नाही. पुनरपि संसारा येणे नाही. मन हा मोगरा
अर्पुणे ईश्वरा मन हा मोगरा अर्पुणे ईश्वरा मन हा मोगरा अर्पुणे ईश्वरा. संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम महाराज आणि यानंतर पुढची रचना आहे संत ज्ञानेश्वरांची वयाच्या 16व्या वर्षी आणि त्याच्याही पेक्षा कदाचित थोडी त्याहीपेक्षा लहान असताना करून ठेवलेली रचना माणसाच्या आपल्या प्रत्येकाच्या मनाबद्दल त्यांनी एवढं काही सुंदर लिहून ठेवलंय ज्याच्यात ते म्हणतात की आपलं मन हे अतिशय चंचल आहे. एक 16 वर्षाचा मुलगा त्याच्या प्रतिभाशक्तीनं हे लोकांना सांगतो की मन हे चंचल आहे आणि त्याच्यावर काबू करणं, त्याच्यावर कंट्रोल करणं म्हणजेच खरा परमार्थ आहे. आणि याच आशयाचा एक अतिशय सुंदर अभंग, एक अतिशय सुंदर भक्तिगीत संत ज्ञानेश्वरांनी रचलेलं, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि लता दिदींनी गायलेलं. बोल आहेत ऋणू झुणू रे भ्रमर आणि घेऊन येते सायली साठी. ऋणु सुणु रे भ्रमरा सांडी तू अवगुणु रे भ्रमरा. ऋणु सुणु रे भ्रमरा सांडी तू अवगुणु रे भ्रमरा. ऋणु सुणु रे भ्रमरा सांडी तू अवगुणु रे भ्रमरा. चरण कमळ दळू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा. भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. ऋणु सुणु रे भ्रमरा सांडी तू अवगुणु रे भ्रमरा. ऋणु सुणु रे भ्रमरा सांडी तू अवगुणु रे भ्रमरा. ऋणु सुणु रे भ्रमरा सांडी तू अवगुणु रे भ्रमरा. सुमन सुगंधू रे भ्रमरा, सुमन सुगंधू रे भ्रमरा. परिमळु मीतदु रे भ्रमरा, परिमळु मीतदु रे भ्रमरा. भ्रमरा ऋणु सुणु रे भ्रमरा सांडी तू अवगुणु रे भ्रमरा. ऋणु सुणु रे भ्रमरा सांडी तू अवगुणु रे भ्रमरा. सौभाग्य सुंदरो रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरो रे भ्रमरा. बापर खुमा देवी वरू रे भ्रमरा, भ्रमरा. ऋणु सुणु रे भ्रमरा सांडी तू अवगुणु रे भ्रमरा. ऋणु सुणु रे भ्रमरा. ऋणु सुणु रे भ्रमरा सांडी तू अवगुणु रे भ्रमरा. त्यानंतर अजून एक संत तुकारामांची रचना आणि त्या अभंगाच्या आधी अतिशय समर्पक असं म्हणजे आत्ताच्या कॉर्पोरेट स्टाईलमध्ये जर का बोलायला गेलं
कम्युनिकेशन स्किल्स, प्रोफेशनल स्किल्स, मॅनरिझम या सगळ्याच गोष्टींबद्दल तुकाराम महाराजांनी 17व्या शतकात साध्या सोप्या प्रत्येकाला समजेल अशा मराठीत खूप काही छान लिहून ठेवलं. आपली बोलायची भाषा, आपली बोलायची पद्धत कशी असायला पाहिजे या अनुषंगाने लिहून ठेवलेली रचना. आणि त्यानंतर संत तुकारामांचाच एक अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय आवडीचा अभंग म्हणजेच ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. पण त्यापूर्वी एक अतिशय सुंदर रचना, घासावा शब्द तासावा शब्द, घासावा शब्द तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. शब्द हेची कातर, शब्द हेची कातर, शब्द सुई दोरा, शब्द हेची कातर, शब्द सुई दोरा, बेतावेत शब्द शास्त्राधारे. बोलावे मोजके, बोलावे मोजके, नेमके खमंग खमके, ठेवावे भान देश काळ पात्राचे. बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. कोणाचेही वर्म व्यंग आणि बिंग, कोणाचेही वर्म व्यंग आणि बिंग, जातपात धर्म काढूच नये. थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे, थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे, मुद्देसूत बोलणे ही संवाद कला. शब्दांमध्ये झळकावी ज्ञान कर्म भक्ती, शब्दांमध्ये झळकावी ज्ञान कर्म भक्ती, स्वानुभवातून जन्मावा प्रत्येक शब्द. शब्दांमुळे दंगल, शब्दांमुळे दंगल, शब्दांमुळे मंगल, शब्दांचे हे जंगल जागृत राहा. आणि हे जे काही शब्दांचं जंगल आहे ते जागृत राहतं हे त्याला लावलेल्या चालींमुळे, त्याला दिलेल्या संगीताच्या जोडीमुळे आणि त्याला ज्या पद्धतीनं गायलं जातं त्याचमुळे. संत तुकाराम महाराजांची अशीच एक सुंदर रचना सादर करतायत नागेशी सर. बोल आहेत ज्ञानियांचा राजा गुरु महाराज.
गेल्या वर्षीची जर का अभंगवाणी बरीच सारी लोक आता इथे लाईव्ह बघतात आणि तिथे कमेंट केलंय की खरंच पंढरीची वारी झाल्याचा अनुभव इथे येतोय. गेल्या वेळेसच्या लोकांचे आम्ही जेव्हा फीडबॅक ऐकले तेव्हा लोकांनी सांगितलं की साक्षात हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये बसून आम्ही पंढरीला जाऊन आल्यासारखा अनुभव आम्हाला आला. आज गेल्या वर्षी मला आठवतंय की आमचे सगळे स्पॉन्सर स्टेजवर आले होते आणि तेव्हा रणजित विश्वरूपे सर आणि श्रीकांत कुलकर्णी सरांनी हे सांगितलं होतं की आणि 1900-2000 लोक आज आपण हुतात्मामध्ये अकोमोडेट केली आहेत आणि ही मॅक्झिमम कपॅसिटी आहे. म्हणजे कमीत कमी 100 ते 125 लोक स्टेजवर बसली होती. जे प्रमुख पाहुणे आले होते पहिल्या रांगेत बसले होते. दैनिक दिव्य मराठीचे युनिट हेड नौशाद सर होते, महेश भंडारी सर होते आणि या दोघांनाही पहिल्या रांगेत बसल्यानंतर पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत उठताच आलं नाही. सगळी समोर लोक बसली होती आणि आमची पूर्ण टीम लोकांना अकोमोडेट करण्याचे प्रयत्न करत होती. 850 खुर्च्या, बाहेरनं मागवलेल्या 250 ते 300 खुर्च्या, सगळ्या पॅसेजमध्ये खाली जमिनीवर बसलेली लोक. त्याचबरोबर अनेक नृत्य प्रकार आपण तिथे सादर केले. तिथे वासुदेव आला होता. त्यानंतर आम्ही एक गवळण खूप जास्त चांगल्या प्रकारे त्या छोट्या मुलीनं सादर केली होती. मी पण नाव विसरलो, पण अतिशय सुंदर गवळण तिने पेश केली होती. आणि त्यानंतर काठीनं घोंगडं घेऊ द्या किरा आणि माऊली माऊलीवरचा ऋषिकेश कुलकर्णीचा डान्स. या सगळ्यांनी तो कार्यक्रम म्हणजे एका एवढ्या उंचीला पोहोचलेला की लोकांनी सांगितलं की पुढच्या वर्षीची अभंगवाणी तुम्ही पार्क स्टेडियमवर घ्या, कारण एवढी लोक तिथेच अकोमोडेट होतील. कदाचित विठ्ठलालाही हेच अपेक्षित होतं. कारण काय हुतात्मा स्मृती मंदिरात जर का आपण आत्ता अभंगवाणी केली असती तर 850 लोकांनीच ती ऐकली असती आणि भक्ती रसात 850 लोकच न्हाऊन निघाली असती. गेल्या वेळेस एवढी 2000 न्हाऊन निघाली असती. पण सांगायला अगदी छान वाटतंय, अभिमान वाटतोय की शो चालू करून 1 तास झालाय आणि ऑलरेडी 4500 पेक्षा जास्त लोकांनी ऑलरेडी हा कार्यक्रम बघितलाय आणि आता ऑलरेडी लाईव्ह लोक बघतायत. सो विठ्ठलाच्या मनात होतं की यावेळेस दैनिक दिव्य मराठी मार्फत, किमया ग्रुप मार्फत आणि स्पाइस नाईस इव्हेंट्स मार्फत एक पुण्याचं काम जे 2000 लोकांपर्यंतच मर्यादित होतं ते यंदाच्या वर्षी पाचपट व्हावं आणि आपल्या सगळ्यांनाच 5पट पुण्य मिळावं. मग खरं तर म्हणायची गरज नाही की चल ग सखे पंढरीला जाऊया, पण जसं जसं म्युझिक बदलत गेलं, जसे जसे म्युझिक कंपोजर्स बदलत गेले, त्याचप्रमाणे भक्ती रंगात रचलेल्या रचना बदलत गेल्या. आणि याच बदललेल्या रचनेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेले प्रल्हादजी शिंदे आणि त्यांनी गायलेलं एक बढियावालं गाणं निखिल घेऊन येतोय. आय एम डॅम शुअर ज्या लोकांना वन्स मोर द्यायचं आहे त्या लोकांनी वन्स मोर टाईप करून ठेवा आणि इथे कमेंट बॉक्समध्ये पुटअप करा, कारण की या गाण्याला निश्चित वन्स मोर मिळतो. निखिल ऑल युअर्स. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदे विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल. चल ग सखे पंढरीला जय हरि विठ्ठल. चल ग सखे पंढरीला तू ध्यानी जरा ठे हो, तू ध्यानी जरा ठे जिथं भाव तिथं दे. तू ध्यानी जरा ठे जिथं भाव तिथं दे. चल भेटू विठ्ठल रखू माईला. चल ग सखे पंढरीला जय हरि विठ्ठल. चल ग सखे पंढरीला जय हरि विठ्ठल. चंद्रभागा नदी तीरावर मंदिर विठ्ठलाचे सुंदर. देव आहे उभा विटेवर ठेवणी दोन्ही करकटेवर. ते पाहू त्याचे रूप हो, ते पाहू त्याचे रूप लाऊद आणि धूप.
करू वंदन प्रभूच्या मूर्तीला. चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल देवाच्या दारी कुणाला वंदे. विठ्ठल विठ्ठल दुःखी पीडित होती आनंदे. विठ्ठल विठ्ठल दुर्जन होती भक्तीचे छंदे. विठ्ठल विठ्ठल आली चालून छान ही संधे. विठ्ठल विठ्ठल तू दे हातात हात, तू दे हातात हात. उद्या चल ग धरू वाट पाहू डोळे भरून जग जेठीला. चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल वाली गरिबांचा पंढरपुरात. विठ्ठल विठ्ठल दर्शन घेऊ जोडूनी हात. विठ्ठल विठ्ठल देईल तोच संकटी साथ. विठ्ठल विठ्ठल नांदू संसारी दोघे सुखात. विठ्ठल विठ्ठल तुला सांगतो त्रिवार, तुला सांगतो त्रिवार. नको देऊ तू नका आज दत्तात्रयाच्या वाणीला. चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल सुध्यानी जरा ढे हो, तू ध्यानी जरा ढे. जिथं भाव तिथं रे. चल भेटू विठ्ठल रखू माईला. चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव बऱ्याच लोकांच्या कमेंट्स गाणं संपायच्या आधीच आल्या. नाईस चॉईस ऑफ सॉंग्स ऑन दिस ऑस्पिशियस डे. थँक्यू सो मच मॅडम. माधुरी देशपांडे मॅडमनी सांगितलंय की हुतात्मामध्ये गेल्या वर्षी खूप उकडत होतं पण यंदाच्या वर्षी खरं छान वाटतंय. घरगुती आम्ही छान कार्यक्रम ऐकतोय. गेल्या वेळेसपेक्षा छान इथे फील येतोय. थँक्यू सो मच मॅडम. बिंग अन इव्हेंट मॅनेजर खर्च पण कमी होत आहेत त्यामुळे अशाच पद्धतीनं प्रोग्राम करायला काही हरकत नाही. कारण की व्हेन्यू रेंट लाईट साऊंड सगळंच म्हणजे सगळ्यांच्याच बाजूनी विठ्ठल खरंच प्रसन्न झालाय असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक गोष्टीत खरं तर पॉझिटिव्हिटी बघायची असते. खरंच एक खूप छान संधी या माध्यमातून मिळाली की आम्ही लाईव्ह शो मार्फत तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचू शकलो. कित्येक सिनियर सिटीजन्स होते, त्यांचे आम्हाला फोन यायचे की अनिशजी पहाटे आम्हाला यायला रिक्षा अवेलेबल होत नाही, आम्ही कसे हुतात्मापर्यंत पोहोचू. आणि आम्ही त्यांना सांगायचो की आम्ही किती लोकांना म्हणून मदत करू. हक्काचे आमच्या 4-5 ऑटोवाले आहेत ज्यांना आपण बऱ्याच लोकांना पिकअपला पाठवलंय. पण आज या माध्यमातून आम्ही ज्या व्यक्तीला, ज्या प्रत्येकाला या भक्तिरसात न्हावून निघायचंय त्या प्रत्येकापर्यंत पोहोचू शकतोय. खरंच एक वेगळी सेगमेंट या कोविड-19 आणि लॉकडाऊनमुळे मिळाली. निश्चित हा कॉज खूप सिरियस आणि सिव्हिअर आहे. जे कोणी लोक आता हा शो बघतायत त्या सगळ्यांना एक नम्र विनंती, एक हक्काची आपलेपणाची विनंती की प्लीज स्वतःची काळजी घ्या. घाबरून जाऊ नका, पण म्हणून सोलापुरी ॲटिट्यूडमध्ये बाहेर पण उगाच फिरू नका. आषाढी एकादशी आपण उपास म्हणून करतो, काही लोक दुप्पट खायचं म्हणून करतात. आपल्याला कुठल्या कॅटेगरीत उपास करायचा हे आपल्या हातात आहे. सो कोरोना बरोबर आपल्याला कसं लढायचं हे आपल्या हातात आहे. त्याला शोधत बाहेर फिरायला जाऊ नका. तो कुठेच दिसत नाही. तो कधी येतो, कधी आपल्याला एफेक्ट करतो समजत नाही. सो त्याच्यापासून लांब राहा, स्वतःची काळजी घ्या.
सॅनिटायझर वेळोवेळी वापरा, लहान मुलांची वृद्धांची काळजी घ्या. तुमच्या सगळ्यांचा मान राखून निखिलला रिक्वेस्ट की वन्स मोर घेऊया. 9 वन्स मोर. आणि आता एक कमेंट आली आहे, निखिल सोलापूरचा हिरा आहे. मग कोहिनूर लिहायला बहुतेक ते विसरलंय, पण ठीक आहे, ते आम्ही ऍड करू. सोलापूरच्या कोहिनूर हिऱ्याला विनंती आहे की पंढरीपर्यंतचा प्रवास आम्हाला सगळ्यांना तुझ्याबरोबर करायला आवडेल. ती घ्यावीच लागेल. एकांनी आपल्याला सांगितलंय की तुम्ही ही कोविड-19 योद्धे आहात, कारण की तुम्ही आम्हाला घर बसल्या जी मेजवानी देताय त्याचं शब्दात वर्णन करणं खरंच अशक्य आहे. म्हणजे पोलीस कर्मचारी, हो तुम्ही घ्या तोपर्यंत मी बोलत नाही, मला सवय आहे. सो जसे पोलीस कर्मचारी आपल्या सगळ्यांच्या सेफ्टीसाठी काम करतायत, जशी मेडिकल फ्रॅटर्निटी आपल्या सगळ्यांच्या सेफ्टीसाठी काम करते, स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करते, निश्चित त्यांच्या एवढी रिस्क आम्ही घेत नाहीये. आम्ही फक्त प्रामाणिकपणे विठ्ठल सेवेचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला पंढरीपर्यंत मनोभावे नेण्याचा प्रयत्न करतोय. आणि या प्रयत्नाला तुम्ही ज्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देताय खरंच खूप छान वाटतंय. तुमच्यासारखे रसिक श्रोते सोलापुरात आहेत, म्हणून खरं तर आम्हाला सगळ्यांना इथे सादरीकरणाला हुरूप येत. आपण कोविड योद्धे असलो, आपण 1, 2, 3, 4, 5 कोणीही योद्धे असलो तरी या योद्ध्यांना कंट्रोल करणारा कोणीतरी घरात असतो आणि त्यांच्यासमोर योद्धेगिरी करून काही चालत नाही. तर माझी वाईफ लाईव्ह शो बघतीये आणि गेल्या शोला मी तिची फरमाईश घेतली नव्हती आणि त्याचे परिणाम काय झाले हे इथे लाईव्ह शोमध्ये सांगण्यासारखं नाहीये. पण माझ्या मुलीची आणि माझ्या वाईफची रिक्वेस्ट आहे निखिल काकाला की निजरूप दाखवा हो. हे प्रतीक सलगर्दीच असं टाकलं होतं की निखिल हिरा आहे आणि त्यांनी खाली एडिट करून टाकलं की निखिल कोहिनूर हिरा आहे. या लोकांना थोडी विश्रांती मिळावी म्हणून मी तोपर्यंत बोलतोय. काही कमेंट्स वाचून दाखवतोय. विठू माऊली तू माऊली जगाची हा अभंग घ्याई विनंती आहे गिरीश राठीजींची. विठू माऊली ही फरमाईश होऊन जाईल. त्यानंतर अनिश आम्हाला सोलापूरच्या हिऱ्याकडून कोहिनूर अनंता तुला कोण पाहू शके किंवा विषाणूमय जग संत विष्णुमय, नाही त्यांनी विषाणू लिहिले, मी काय करू. संत भारत पंढरीत, संत भारत पंढरीत म्हणून मराठी टाईप करा. गुगल ट्रान्सलिटरेट वापरा, गुगल कीबोर्ड वापरा. म्हणजे असं काही होत नाही. सध्या विषाणूमय जग झालं. प्लीज त्याला विष्णुमय करण्यासाठी आज अभंगवाणी आपण इथे ऑर्गनाईज केलेली. आणि यानंतर या सगळ्यांनाच ब्रेक मिळावा म्हणून एक भक्तिगीत मी सादर करतोय. प्लीज सांभाळून घ्या. मग यांचा चहा होईपर्यंत हे ऑलरेडी ठरलं होतं की चहा आलं की मी गाणं घेतो, अशी माझी एंट्री फिक्स नसते. वेदा नाही नाही कला, वेदा नाही नाही कला, अंतःपारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला सावितेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला सावितेवर. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर. पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. परब्रह्म हे भक्तांसाठी मुके ठाकले दिवे काठी. उभा राहिला भाव सावयव, उभा राहिला भाव
जणू की पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा नानाची खीर चाखतो चोखोबांची दुरे राखतो हा नानाची खीर चाखतो चोखोबांची दुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली कामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा राजा पंढरीचा आणि यानंतर कुठली एक अतिशय काय ओव्हर ऑब्सेस्ड कमेंट आली आहे माझ्याबद्दल, ती मी वाचून नाही दाखवणार. अनिशा सोलापूरकरांसाठी मिळालेलं एक अमूल्य ठेवा आहे वगैरे लिहिलेलं आहे, पण ठीक आहे. पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची तोडूनी गाठ सुखी संसाराची तोडूनी गाठ पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने पडतारी कामे भाकरीचे ताट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट आप्त इष्ट सारे सगे सोय रे ते आप्त इष्ट सारे सगे सोय रे ते पाहुनिया सारे फिरविती पाठ पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा आशा दारिद्र्याचा भावनायनाट पाऊले चालती पंढरीची
वाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती मन शांत होता पुन्हा लागे ओढ मन शांत होता पुन्हा लागे ओढ तसा मांडी गोड संसाराचा थाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची तोडूनी गाठ सुखी संसाराची तोडूनी गाठ पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट. माझ्या पण गाण्याला एकाने वन्स मोर दिला, पण ते माझे सासरे आहेत त्यामध्ये त्यांनी का वन्स मोर दिला हे समजलं असेल सगळ्यांना. पण तो वन्स मोर काही आपण घेऊया नको. पण पुण्यातून एक खूप छान कमेंट आली की अनिश, नेहमी तुझे कार्यक्रम सोलापुरातच होत असतात आणि आम्ही ते अटेंड करू शकत नाही. आज हा लाईव्ह शो आम्ही पुण्यात सगळेजण टी व्हीला म्हणजे कनेक्ट करून आनंद घेत आहोत. आणि अजून एक रुची गोळवलकर मॅडमची कमेंट आली आहे की सर 5,000 लोक ऐकतायत याचा अप्रूप नाही आहे, पण घरात मोबाईलवर सिस्टीमवर आम्ही 6 लोकांचे मंत्रमुग्ध झालोय, ते शब्दात म्हणजे व्यक्त करणं अवघड आहे. समीर, आज तुझ्या रूपाने वारी घडली असं अशी एकांची कमेंट आहे. आणि आमचे कामतीवरचे अरविंद गोपसर आहेत जे न चुकता पहिल्या 10 लोकांमध्ये प्रत्येक अभंगवाणीला उपस्थित असतात. त्या अरविंद गोपसरांची नागेशी सरांना विनंती आहे की भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ह्या जे ऑलरेडी लिस्टमध्ये आहे आणि जे डेफिनेटली वाटेवर आहे पंढरीच्या, अजून आपण मोहोळपर्यंत पोहोचलेलो आहोत, अजून निम्मी वाट आपल्याला चालायची. पण याच वाटेवर तुकाराम महाराजांना अशीच एक सुंदर रचना त्यांनी रचली. संत कृपा झाली इमारत फळा आली, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया, नामा तयाचा किंकर तेणे केलासे विस्तार, जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत, भजन करा सावकाश तुका झाला ते कळस, भजन करा सावकाश तुका झाला ते कळस, बहिणी फडकती ध्वजा निरूपण केले ओजा. आणि अशीच एक संत तुकारामांची रचना, जसे बोल आहेत खेळ मांडियेला, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं, लता दिदींनी गायलेलं हे सुंदर भजन हे भक्तिगीत सादर करतीये माझी लहानपणापासूनची बालमैत्रीण, असं म्हणतात सोलापुरात, लहानपणापासूनची बालमैत्रीण सायली साठे. ऑल युअर सायली. खेळ मांडियेला बालवंती घाई, खेळ मांडियेला बालवंती घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, क्रोधाभिमान केला पावटणी, क्रोधाभिमान केला पावटणी, एक एका लागतील पायी रे, एक एका लागतील पायी रे, खेळ मांडियेला बाळवंती घाई, खेळ मांडियेला बाळवंती घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, गोपी चंदन उटी तुळशीचा
एक एका लोटांगणी साठी, एक एका लोटांगणी साठी. निर्मळ चित्ते झाली नवनीते, निर्मळ चित्ते झाली नवनीते. पाषाण पाझर सुटती रे, खेळ मांडलेला वळवंटी गाई, खेळ मांडलेला. वळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. होतो जय जयकार गरजत अंबर, मातली हे वैष्णव वीर रे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, तुका म्हणे सोपी केली पाय वाट. उतरावया भवसागर रे, खेळ मांडलेला वाळवंटी गाई, खेळ मांडलेला वाळवंटी गाई. नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. खूप छान सायली, खूपच बढिया. सागर केकडेजींनी कमेंट केली आहे, नाईस वन टीम स्पाइस. थँक्यू सागरजी. देव माझा विठू सावळा गाणार का? देव माझा विठू सावळा एक एक ट्राय करावं. ठीक आहे. ज्या गाण्याची फरमाईश आली होती आणि जे गाणं जो अभंग, जे भक्तिगीत घेतल्याशिवाय खरं तर कुठल्याच अभंगवाणीच्या कार्यक्रमाची काय म्हणतो त्याला आपण, की एक पूर्णविराम असतो ना, जो एक कम्प्लीटनेस असतो. जशी केकवर एक चेरी लावल्याशिवाय केक छान दिसत नाही, त्याच पद्धतीनं अभंगवाणी कार्यक्रमात भाग्यदा लक्ष्मी वारंवार गायल्याशिवाय अभंगवाणीचा कार्यक्रम छान वाटत नाही. अशा पद्धतीनं, कारण की आता फरमाईशी यायला लागल्यात, लिस्टच्या पलीकडे चाललो, त्यामुळे माझा कंटेंट संपत आलाय, तुम्ही समजून घ्या. नागेशी सर सादर करतायत भाग्यदा लक्ष्मी वारंवार. सर मी आत्ताच वन्स मोर देऊन ठेवतो, त्यामुळे लक्षात घ्या की तुम्हाला हे धुंद गायचं. तर काय मला माहिती गेला 1,00,000% वन्स मोर येणार, पण तरी ज्या लोकांना वन्स मोर द्यायचं त्यांची नावं आम्ही इथे अनाऊन्स करू. जास्तीत जास्त लोकांनी वन्स मोर द्यावं. नागेशी भाग्यदा लक्ष्मी
आणि यानंतर फार जास्त वेळ मी न बोलता पुढच्या अभंगाकडे जाऊया. ज्ञानदेवांचा एक असाच सुंदर अभंग गेल्या वेळेस याही अभंगाला पूर्ण थिएटरमध्ये वन्स मोर असा जोरात आवाज आला होता. आणि खरं तर हे गाणं लिस्टमध्ये नव्हतं, पण जेव्हा एक फरमाईश आली मध्यंतरामध्ये आणि ती कुणी घ्यायची अशी चर्चा चालू झाली, तेव्हा निखिल म्हणलं की मी गाऊन बघतो, ट्राय करतो. पण आत्ताच कुणीतरी म्हणलं की निखिल हा सोलापूरचा कोहिनूर हिरा आहे आणि ते त्यांनी सिद्ध केलं. आणि निखिलच्याच आवाजात ऐकूया ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वर माऊलींची एक अप्रतिम रचना, देवाची द्वारी उभा क्षणभर. एडी जोशी सर आता आय थिंक जॉईन झालेले आहेत. एडी जोशी सरांना खूप खूप नमस्कार. किमया ग्रुपचे समीर गांधी सर यांचे ते सर आहेत, माझे ते सर आहेत, सोलापुरातले जेवढे केवढे कर्तृत्ववान लोक आहेत त्या सगळ्यांचे ते सर आहेत. थोडक्यात काय, एडी जोशी सरांनी एक अशी पिढी नाही, एक असे विद्यार्थी तयार केलेत की एडी जोशी सरांकडनं शिकलेला माणूस आयुष्यात अयशस्वी नक्की नाही होणार. तो किती यशस्वी होईल ते त्याच्या ताकदीनं होईल, पण एडी जोशी सरांची शिकवणच एवढी दांडगी. सर तुम्हाला आषाढी एकादशी दिवशी आमच्या सगळ्यांकडनं नमस्कार. जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो, साचले मोहाचे धुके घनदाट हो, जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो, साचले महाचे धुके घनदाट हो. आपली माणस आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता, भलताच त्यांचा देव होता. पूर झाली आता अवघा माथे फोडी, दगडात माझा जीव होता, दगडात माझा जीव होता. उजळा दिवा म्हणून किती मुक्या बिचारा जळती वाती. वैरी कोण आहे इथे कोण साथी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. आणि एन्करेजिंग कमेंट आली आहे. आणि सर जसे शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी तानाजी बाजीप्रभू सारखे स्वराज्याचे शिलेदार एकत्रित करून स्वराज्याचे तोरण बांधले, तशी या संगीत स्वर साधनेतील तुमची ही टीम आहे. नक्कीच सोलापूरच्या स्वर साधनेला तुम्ही एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. शिवाजी महाराज तिथे लीड करत होते, इथे मी बॅकस्टेज आर्टिस्ट आहे. सगळं श्रेय यांचं आहे. हे सगळेजण खूप ताकदीचे कलाकार आहेत. त्यांची नक्कीच ओळख मी या 1-2 गाड्यानंतर करून देणार आहे. पण ज्या पद्धतीने आम्ही या म्युझिकल फील्डला किंवा म्युझिक क्षेत्राला, संगीत क्षेत्राला सोलापुरातल्या नक्कीच काहीतरी वेगळेपण आणलं, वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स घेऊन वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलोय, तशीच एक
वेगळ्या उंचीवर सोलापूरला घेऊन जाणारी गोष्ट म्हणजे किमया ग्रुपची स्वप्नपूर्ती अपार्टमेंट. आणि त्याच्याबद्दल मी या गाण्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सांगेन ज्या किमया ग्रुपनी बांधकाम क्षेत्राला सोलापुरात एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. स्टे ट्यून्ड, ऐकत राहा. तोपर्यंत सायली घेऊन येते पहिलं तोरे आउटपुट. पहिलं तो गाऊ कोकण आहे, पहिलं तो गाऊ कोकण आहे, शकून गे बाई सांगत आहे. पहिलं तो गाऊ कोकण आहे, शकून गे बाई सांगत आहे. पहिलं तो गाऊ कोकण आहे. उड उड रे गाऊ तुझे सोनेरी मडवीन भाऊ, उड उड रे गाऊ तुझे सोनेरी मडवीन भाऊ. पाहुणे पंढरी राव घरात येती, पहिलं तो गाऊ कोकण आहे, शकून गे बाई सांगत आहे. पहिलं तो गाऊ कोकण आहे. दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी, दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. जीवा पढिये तयाची गोडी सांगविली, दुधे भरली वाटे लावीन तुझे ओठी. सत्य सांगे कोठी विठो येईल काही, पहिलं तो गाऊ कोकण आहे, शकून गे बाई सांगत आहे. पहिलं तो गाऊ कोकण आहे. अंबिया डाहाळी फळे चिंबे रसाळी, अंबिया डाहाळी फळे चिंबे रसाळी. आजी सिरी काळी शगुन सांगे, पहिलं तो गाऊ कोकण आहे, शकून गे बाई सांगत आहे. पहिलं तो गाऊ कोकण आहे. पहिलं तो गाऊ कोकण आहे. निज रूप दाखवा हो, हरिदर्शनास द्या हो. निज रूप दाखवा हो, हरिदर्शनास द्या हो. निज रूप दाखवा हो. नरसिंह होनिया घुमवीत गर्जनासी, शतसूर्य तेज दावा अज्ञात या जनासी. झाला समुद्र क्रोधा ते रामचंद्र वाहो, निज रूप दाखवा हो, हरिदर्शनास द्या हो.
निज रूप दाखवा हो हरी दर्शनास द्या हो निज रूप दाखवा हो. थँक्यू. मला वाचवलंस. घरी मी सुखरूप जाऊ शकतो आणि राहू शकतो. आणि यानंतर आणि ज्या किमया ग्रुपबद्दल मी तुम्हाला सांगणार होतो त्या किमया ग्रुपबद्दल निश्चित माहिती द्यायला आवडेल. 9 महिन्यात 12 स्लॅब पूर्ण केलेला हा प्रकल्प आहे. म्हणजे एका साईडला बांधकाम क्षेत्राला सगळी लोक घाबरतात की पैसे दिल्यानंतर कधी बिल्डिंग पूर्ण होईल, कधी घराचा ताबा मिळेल. या सगळ्या टेन्शन्समध्ये लोक असतात, पण एका वेगळ्या वाटेने एका वेगळ्या ध्येयाने ही लोक काम करतायत. आणि किमया ग्रुप या ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला तुमच्या घरात दिवाळी सेलिब्रेट करायला एक संधी देणार आहे. त्यामुळे सोलापुरात जर का घर घ्यायचं असेल तर किमया ग्रुपच्या स्वप्नपूर्तीमध्ये आजच घर बुक करा. दैनिक दिव्य मराठी आयोजित किमया ग्रुप प्रस्तुत अभंगवाणीच्या आपण शेवटच्या 2-3 गाण्यांपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. देई मज प्रेम सर्व काळ देई प्रेम देई मज प्रेम सर्व काळ देई प्रेम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई प्रेम देई मज प्रेम सर्व काळ देई प्रेम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम. विठू माऊली हाची भर देई विठू माऊली हाची भर देई आ विठू माऊली हाची भर दे विठू माऊली हाची भर दे संचरुनी राहे हृदय माझ्या संचरुनी राहे हृदय माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम
गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुका म्हणे काही न मागो अनेक 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 तुझे पायी सुख सैव आहे तुझे पायी सुख सैव आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे मज प्रेम सर्व काळ दे प्रेम दे मज प्रेम सर्व काळ दे प्रेम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे नाम गोड तुझे नाम बऱ्याच लोकांनी कमेंट केली की माऊली गाणं राहिलंच ना अनिश सर आजच्या कार्यक्रमात. विठ्ठल 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 हो तुला साध आली तुझ्या लेकराची अलंकापुरी आज भारावली वसावारीचा घेतला पावला अमावाळ म्हणती तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी विठ्ठल 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 हो भिडे आस म्हणती ध्वजा वैष्णवाची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस घाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली 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 रूप तुझे माऊली 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 रूप तुझे विठ्ठल 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 चालतो रे तुझी वाट रात्रंदिन घेतला पावला दिवसा काळ घोषातून साथ येते तुझ डावी ते वैष्णवाना दिशा दाटला मेघ तू सावळा मस्तकी चंदनाचा टिळा येऊनी तुळशी माळा गळाया आहसी वाट त्या राऊळा आज हरपला हा भाना जीव झाला कुळा वावळा पाहण्याला तुझ्या लोचनात बाबड्याले घराचा लळा भिडे आसमंती ध्वजा वैष्णवाची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस घाला गली जरी बाप साऱ्या जगाच्या परी तू आम्हाले कराची विठू माऊली 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 रूप तुझे माऊली 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 रूप तुझे विठ्ठल 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 चालला गजर झालो अधीर लागली नजर कळसाला पंच प्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला देखिला कळस डोईला तुळस धावितो चंद्रभागेसी समीपही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी
मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा भ्राता गे कुशीत माऊली तुझ्या पायरी ठेव तो